तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी जमा होईल, नेमका आता पैसे कधी येईल, कारण तारीख सुद्धा पुढे 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 निघून गेलेली आहे। वितरणाची जे काही 6 तारीख होती महत्वाची आपल्यासाठी 5 किंवा 6 तारखेला वितरण होत असते, ते सुद्धा पुढे पुढे गेलेली आहे। अजूनपर्यंत वितरणाचा पत्ता नाही किंवा कोणताच मंत्री यांनी अपडेट दिलेली नाही। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या महत्वाच्या जे काही या योजनेसाठी महत्वाचं जे काही पद त्यांच्याकडे आहे, महिला व बालविकास मंत्री यांच्या अंतर्गतच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे, पण त्यांची सुद्धा अजूनपर्यंत कोणतीच अपडेट आलेली नाही। त्यामुळे भरपूर महिला आता जे आहे त्यांना प्रश्न पडलेला आहे की नेमका हा वितरण कधी होईल, कशामुळे हे वितरण नेमकं लांबत जात आहे, पैसे मिळणार की नाही, योजना बंद झाली आहे का, अशा भरपूर प्रकारचे प्रश्न जे आहेत ते महिलांच्या मनामध्ये पडलेले आहे। एक जीआर आलेला आहे, सामाजिक न्याय विकास विभागाचा एक जीआर आलेला आहे। त्यामध्ये सामाजिक न्याय विकास विभागाकडून 344 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला देण्यात आलेले आहे वितरणासाठी। तो जीआर आला 9 तारखेला, 9 सप्टेंबरला तो जीआर आलेला होता, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिलेला असेल। पण आज जीआर आला का, आज जीआर आला का म्हणजे महत्वाचा जो काही जीआर आहे महिला व बाल विकास विभागाचा जेव्हा जीआर येतो त्यामध्ये 3600 ते 3000 कोटी रुपये पूर्ण एका महिन्याच्या वितरणासाठी, 2.50 कोटी लाडक्या बहिणींच्या वितरणासाठी हे पैसे जे आहे ते निधी मंजूर केला जातो आणि त्यामधून वितरण 100% होत असते। 4 ते 5 दिवसानंतर 100% वितरण होते। पण आज बघा, आज 10 तारीख आहे, 10 सप्टेंबर, आपण कालच सांगितलं होतं की जीआर यायला पाहिजे होता, पण आज सुद्धा बघा दिवसभर वाट पाहिलेली आहे। दिवसभर मी जीआरचं वेबसाईट चेक करत राहिलो, जवळपास 50 जीआर आले, दुसऱ्या विभागाचे 50 जीआर आलेले आहे, पण महिला व बाल विकास विभागाचा जीआर आजही आलेला नाही। महिला व बाल विकास विभागाचा जीआर आजही आलेला नाही आणि निधी मंजूर झाला नाही। त्यामुळे बघा, आता उद्याचा दिवस आहे, उद्या गुरुवार, नंतर शुक्रवार, या 2 दिवसामध्ये जर जीआर आला नाही तर शनिवार आणि रविवार हे 2 दिवस महत्वाचे असे आहे की त्या दिवशी कोणत्याच विभागाचे जीआर अपलोड होत नाही, शासनाकडून जीआर पाठवले जात नाही। आता 2 दिवस महत्वाचे आहे, गुरुवार आणि शुक्रवार, उद्या तरी जीआर आला पाहिजे, कारण 2 जीआर येणे अजूनपर्यंत महत्वाचे आहे। एक महिला व बाल विकास विभाग आणि दुसरा आदिवासी विकास विभाग, या 2 महत्वाचे जीआर आले पाहिजे, त्यानंतरच वितरण सुरू होईल। बघा, आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा कमीत कमी एखादी फेसबुकवर किंवा त्यांच्या ट्विटरवर पेजवर अपडेट द्यायला पाहिजे की हे वितरण कशामुळे लेट होत आहे, आणखी वितरण पुढे कधी होणार, किंवा दोन्ही हप्ते किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार का, अशी प्लॅनिंग केली जात आहे का, आणि त्यामुळे जीआर लेट होत आहे का, वितरण पुढे पुढे जात आहे का, अशी त्यांनी कमीत कमी अपडेट तरी द्यायला पाहिजे। बाकी बघा, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे हा विभाग नाही, त्यामुळे त्यांची सुद्धा जिम्मेदारी आहे की या विषयावर बोलण्यासाठी, कारण 2.5 कोटी बहिणी वाट पाहत आहे। त्याचप्रमाणे भरपूर जे काही या योजनेसोबत जुडलेले लोक आहेत ते सुद्धा या वितरणाची वाट पाहत आहे, भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, त्यांच्या काही प्लॅनिंग आहे, काही कर्ज भरायचे आहे, काही EMI भरायचे आहे, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की हे वितरण नेमकं कधी होईल। कमीत कमी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी बोलायला पाहिजे, टीव्हीवर येऊन किंवा आपल्या फेसबुक पेजवर तर एक छोटीशी अपडेट टाकायला पाहिजे। त्या रोज वेगवेगळ्या गणेश विसर्जनाच्या किंवा इतर कार्यक्रमाचे अपडेट रोज टाकतात, पण त्यांना फक्त एक अपडेट टाकण्यासाठी वेळ मिळत नाही की हे वितरण नेमकं कधी होईल आणि कशामुळे हे वितरण पुढे 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 जात आहे। बघा, आजही जीआर आला नाही, कोणत्याच विभागाकडून अपडेट आलेले नाही, प्रशासन एकदम ब्लँकेट घेऊन झोपलेलं आहे असं आपल्याला दिसून येत आहे, कारण कोणीच कोणत्याच प्रकारची या वितरणाबद्दल अपडेट देत नाही। फक्त एक लड्डू दिलेला आहे, सामाजिक न्याय विकास विभागाचा एक जीआर आला, एक लड्डू दिला आणि सर्वीकडे बातम्या पसरल्या, जीआर आला, महिला खुश झाल्या, व्हिडिओ सुद्धा बंद। पण बघा, उद्याचा दिवस आहे, उद्या गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस महत्वाचे आहे। या 2 दिवसामध्ये जर जीआर आला तर 100% सोमवारी किंवा मंगळवारी वितरण होईल अशी आपण आशा पकडू शकतो। जर या 2 दिवसात जीआर आला नाही, हा महत्वाचा जीआर आला नाही, महिला व बाल विकास विभागाचा जीआर जर आला नाही तर सोमवारी म्हणजे पुढच्या सोमवारी म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये जीआर येण्याचे चान्सेस आहे, किंवा तेव्हा येईल किंवा नाही हे सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाही, किंवा आपल्याला कन्फर्म मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही की आता जीआर येईल, या तारखेला जीआर येईल, कारण शासनाचं, सरकारचं यामागे काय प्लॅनिंग आहे, नेमकं शासन काय करत आहे, जे काही लाडक्या बहिणींची यादी आहे, जे काही यादी अपात्र केलेली आहे त्यांची चौकशी सुरू आहे, त्या बहिणींना वाटप होणार का, त्या बहिणींना वाटप केलं जाईल का, त्यामुळे वितरण लेट होत आहे का, यादी अपडेट केली जात आहे का, अशी सुद्धा अपडेट शासनाने कमीत कमी आदित्यताई तटकरे यांनी तरी द्यायला पाहिजे की या कारणामुळे जीआर लेट होत आहे, वितरण लेट होत आहे, अशी तरी अपडेट यायला पाहिजे। कारण जून आणि जुलै महिन्याचे भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही, त्यामुळे त्या बहिणी सुद्धा या प्रतीक्षेत आहे की कमीत कमी आमची चौकशी झाली असेल किंवा आम्हाला पात्र केलं
तर आम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे 3-4 महिन्याचे पैसे जे काही अडकलेले आहे ते आम्हाला एकत्र मिळाले पाहिजे, अशा त्या बहिणी सुद्धा वाट पाहत आहे. बघा, हे सुद्धा एक महत्वाचं कारण यामध्ये असू शकते. जे काही जून आणि जुलै महिन्याचे 25 लाख बहिणींना या ठिकाणी अपात्र केलेलं आहे, त्यांची चौकशी आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या पाठवलेल्या आहेत, त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. पण भरपूर तालुका जिल्ह्यामध्ये अजूनही तक्रार आहे की अंगणवाडी सेविका यांचा कॉल आला नाही किंवा त्या आम्हाला भेटल्या नाही किंवा त्यांच्याकडे याद्या आलेल्या नाही. पण बघा, प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक शहर, प्रत्येक तालुक्यामध्ये जे आहे ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या आलेल्या आहेत. याद्या सर्वांकडेच आलेल्या आहे. पण आणि या चौकशीमध्ये ज्या काही 26 लाख लाडक्या बहिणी सापडलेल्या आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी मिळत नाही. कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, उत्तर मिळत नाही. पंचायत समिती कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना माहिती मिळत नाही आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा यादी आली आहे पण चौकशी होत नाही, त्या सुद्धा प्रॉपर माहिती देत नाही. त्यामुळे कोणत्या कुटुंबातील किती बहिणींचे अर्ज पात्र राहणार, कोणत्या कुटुंबातील किती बहिणींचे अर्ज रद्द होणार, हे फक्त प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्या बहिणी फक्त वाट पाहत आहे की आता वितरण सुरू होईल तर आमच्या खात्यामध्ये पैसे येतील. पण या ठिकाणी कुटुंबामध्ये एक विवाहित असेल तरच तुम्हाला पात्र करण्यात येणार किंवा एक अविवाहित असेल तरच पात्र करण्यात येणार, बाकी सर्व बहिणींचे अर्ज रद्द करण्यात येणार. बघूया आता GR ची वाट पाहू. एक लड्डू तर आलेला आहे, सामाजिक न्याय विकास विभागाचा GR आला, पण महिला व बाल विकास विभागाचा महत्वाचा GR जो आहे तो शासनाने लवकरात लवकर काढायला पाहिजे, म्हणजे तेवढ्या लवकर हे वितरण सुरू होईल. नाहीतर मग असं नाही व्हावं की महिना संपला आणि एका वेळेस आता 3000 रुपये मिळणार, पण आम्हाला आता 1500 रुपये लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयाची गरज आहे. सप्टेंबर महिन्याचं वितरण तुम्ही नंतर केलं तर चालेल, पण ऑगस्ट महिन्याचं वितरण या 8 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. 20 तारखेपर्यंत हे वितरण शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे. लवकरात लवकर शासनाने GR काढावा आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी लवकर काहीतरी त्यांच्या फेसबुक पेजवर अपडेट द्यावी किंवा न्यूज मीडिया समोर येऊन काहीतरी बोलून दाखवायला पाहिजे की याबद्दल काय अपडेट आहे, कशामुळे हे वितरण लेट होत आहे, कशामुळे GR अजूनपर्यंत आलेला नाही किंवा शासनाकडे निधीच अवेलेबल नाही का, या योजनेला चालवण्यासाठी शासनाकडे पैसे संपले आहे का, असा सुद्धा प्रश्न नागरिकांकडून उठवला जात आहे. असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. पण काही असे व्हिडिओ आहे की वितरण सुरू झालं असं सुद्धा सांगून देत आहे, वितरण आजच झालं, उद्याच झालं, परवा झालं, हे सर्व खोट्या बातम्या सुद्धा अशा प्रकारे या युट्यूबच्या माध्यमातून जे आहे ते लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवल्या जात आहे. अजूनपर्यंत वितरण सुरू झालं नाही, कारण महत्वाचा महिला व बाल विकास विभागाचा महत्वाचा GR अजूनपर्यंत आलेला नाही. तो GR येईल त्यानंतरच 4 ते 5 दिवसानंतर जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. महिला व बाल विकास विभागाचा जुलै महिन्याचा GR, तो GR मागच्या महिन्याचा वितरणाचा GR 31 जुलैला आला आणि 6 ऑगस्टला जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्यामुळे आपण अंदाज पकडू शकतो की GR आल्यानंतर वितरणाला 4 ते 5 ते 6 दिवस वेळ जाऊ शकतो. मग या 2 ते 3 दिवसामध्ये जर GR आला नाही तर हे वितरण जे आहे ते पुढे जाऊन पुढच्या महिन्यात सुद्धा निघून जाऊ शकते. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींकडून आता संताप व्यक्त केला जात आहे, कारण GR आलेला नाही. कोणत्याच मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून सुद्धा अपडेट आलेली नाही. GR आल्यानंतर लगेच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.